नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिंगल्स म्हणजे काय आणि याची इन्स्टॉलेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशी होते हे आपण बघणार आहोत. जर तुमचे घर, बंगलो किंवा फार्म हाऊस असेल आणि त्यासाठी रूपिंगसाठी अगदी प्रीमियम ऑप्शन जर तुम्ही रूपिंगसाठी बघत असाल, प्रीमियम मटेरियल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर या शिंगल्स म्हणजे काय की लहान लहान पट्ट्या असतात ज्या की ओव्हरलॅप पद्धतीने आपल्या छतावरती फिट केल्या जातात आणि ह्या छताला प्रीमियम लुक तर देतातच, त्याचबरोबर तुमचं वॉटरप्रूफिंगचं काम आहे ते सुद्धा प्रॉपर होऊन जातं. तर शिंगलची इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी आहे हे आता आपण बघू. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲज पर 3D डिझाईनप्रमाणे तुमचं फॅब्रिकेशनचं स्ट्रक्चर आहे हे रेडी असणं गरजेचं आहे. कारण 3Dमध्ये समजा तुमचं 1 साईड रूप आहे, 2 साईड आहे, 4 साईड आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला फॅब्रिकेशन स्ट्रक्चर आहे ते बनवून घ्यावं लागतं. त्यासाठी डिझाईन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला आमच्याकडून 2D किंवा 3D डिझाईन किंवा डायरेक्टली घर बांधूनच हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा पुण्यामधील आहे. तर आम्ही आमच्या बऱ्याचशाच प्रोजेक्टमध्ये शिंगलचं मटेरियल सुद्धा यूज केलेलं आहे. तर ह्याची प्रोसेस अशी आहे की तुमचं एकदा फॅब्रिकेशन स्ट्रक्चर जे की ज्याला रेड ऑक्साईड किंवा ऑइल पेंट वगैरे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर फॅब्रिकेशन स्ट्रक्चरचं रूप झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला सिमेंट शीट आहे ती फिट करावी लागते. तर या सिमेंट शीटचं वेट जास्त असतं, त्यामुळे स्ट्रक्चर आहे ते हेवी असणं सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी त्याचा वेट जे आहे लोड कॅरी करणं सुद्धा फार गरजेचं असतं. त्या टाईपमध्येच पाईपची जी हाय के जीमध्येच तुम्हाला पाईप्स वगैरे आहेत त्या यूज कराव्या लागतात. आता काही काही ठिकाणी लोमध्ये सुद्धा केलं चालतील, म्हणजे ते तुमच्या सपोर्टच्या स्पॅनवर डिपेंड आहे. तर तुम्ही बघू शकता की कशा टाईपमध्ये ही शीट आहे ती फिट केली जाते. तर ही शीट आहे ही आम्ही आता इथे 18 mm ची यूज केली आहे, जी की पूर्ण मजबूत आहे, जेणेकरून याचा लाईफ स्पॅन जो आहे तो अगदी जास्त राहील या शिंगलचा. तर येथे शीट यूज पूर्ण शीटचं फिटिंग झाल्यानंतर ही क्लीन करून घ्यावी लागते आणि याच्यावरती ह्या अशा टाईपमध्ये बॉन्डिंग प्रायमर द्यावा लागतो. हा प्रायमर कशासाठी द्यावा लागतो, जो की आपण वरती आता मेम्ब्रेन जे चिकटवणार आहे त्याच्यामध्ये आणि हे जी सिमेंट शीट आहे याच्यामधली ॲडिजिव्ह स्ट्रेंथ आहे ही इन्क्रीज होण्यासाठी, म्हणजे अगदी पूर्ण फिटिंग चिकटण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी प्रॉपर होऊन जाते यामुळे, बॉन्डिंग प्रायमरमुळे. तर हा प्रायमर दिल्यानंतर हे तुम्ही गॅसने हीट केलं जातं आणि त्याच्यावरती मेम्ब्रेन ढकवला जातो आणि एकदा मेम्ब्रेन चिकटून पूर्ण घेतल्यानंतर जिथे व्हॅलीज वगैरे जे आहेत तिथे आपल्याला हा डबल मेम्ब्रेन लावावा लागतो आणि त्याच्यानंतर वरती शिंगल्स फिटिंग केलं जातं. ते पण सेम जे की मेम्ब्रेनला हीट करून त्याच्यावरती चिकटवलं जातं. तर अशा पद्धतीनं ओव्हरलॅप करून हे शिंगल्स पूर्ण आपल्या छतावरती चिकटवलं जातं. तर स्टार्टिंगला रनर असतो तो पूर्ण गरम करून हीट करून त्याला चिकटवावं लागतं आणि त्याच्यानंतर वरती ओव्हरलॅप पद्धतीनं करून. तर ह्याची जी लाईन वगैरे आहे ती सुद्धा प्रॉपर येणं गरजेचं आहे. त्यासाठी अनुभवी कारागीर जे स्किल लेबर आहेत ते असणं पण फार गरजेचं आहे यामध्ये. त्याचबरोबर ह्याच्या जे रीज लाईन वगैरे जे आहेत ते सुद्धा याचं काम आहे ते अगदी दिसताना व्यवस्थित दिसतं आणि तुम्हाला मेन म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम वगैरे येत नाही. तर ह्याचे प्लस पॉईंट आहे की तुम्हाला पावसाळ्यामध्ये आवाज वगैरे आहे हे आतमध्ये तुम्हाला जास्त जाणवत नाही. पण याचा ड्रॉबॅक पण असा आहे की तुम्हाला जास्त गरम उष्णतेचा तुमचा एरिया असेल तर तिथे तुम्हाला आतमध्ये गरमी जास्त जाणवते होते, कारण कसं आहे बिट्युमिन लेअरचं मटेरियल आहे ह्यामध्ये वापरलं असतं, सो त्यामुळे गरम आतमध्ये तुम्हाला होतं. तर यासाठी तुम्हाला हीट इन्सुलेशन फर्म यूज करून खालून तुम्हाला PVC सिलिंग किंवा रेग्युलर जे सिलिंग असतं जिप्सम सिलिंग ते सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा हीटचा प्रॉब्लेम आहे तो तुमचा पूर्ण क्लिअर होऊन जाऊ शकतो. फक्त ह्याचा ड्रॉबॅक अजून एक असा आहे की भरपूर रूपिंगचे ऑप्शन आहेत, म्हणजे जसं की शीटमध्ये कोणकोणत्या टाईपचं मटेरियल आहे या रिलेटेड आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर टाईल्समध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन आहेत, त्या रिलेटेड सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की वॉच करा. हे 2-3 व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही वॉच करा. तुमचे जे छतासाठी कोणतं बेस्ट मटेरियल आहे हे तुम्हाला पूर्ण आयडिया आहे ती क्लिअर होऊन जाईल. तर या टोटली सर्व मटेरियलमध्ये शिंगलची जी कॉस्ट आहे ती हाय जाते आणि त्याचबरोबर खालून जर तुम्ही हीट इन्सुलेशन शीट किंवा PVC सिलिंग वगैरे करत असाल तर परत तुमची कॉस्ट आहे ती अजून पण जास्त जाणार आहे. पण हा ऑप्शन आहे हे दिसायला रूप आहे हे अगदी तुमचं प्रीमियम दिसतं. आउट ऑफ कंट्रीमध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा हे बरंचसंच मटेरियल यूज केलं जातं शिंगल्समध्ये. सो तुम्ही ह्या मटेरियलचा पण तुम्ही यूज करू शकता आणि हे मटेरियल आहे ते शक्यतो तुम्ही व्हरांडा म्हणा किंवा
टेरेसवरती गझिबो वगैरे म्हणा, या टेरेसवरती तुम्ही हे मटेरियल किंवा गार्डनमध्ये गझिबो असेल तर हे मटेरियल आहे, हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. आणि खालून डायरेक्टली जी सिमेंट शीट आहे त्याची पूर्ण लेवल प्रॉपर व्यवस्थित, ज्याचे जॉईंट वगैरे व्यवस्थित भरून याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कलर जरी केला अशा टाईपमध्ये तरीसुद्धा खालून दिसताना पण अगदी व्यवस्थित दिसतं म्हणजे. आणि जर तुम्हाला सिलिंग करायचं असेल तर तुम्ही खालून करू पण शकता. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.